पुढे जरा नी कंबर लचक हे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं सुके 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 पाऊल पुढे जरा लचक जरा हे पाऊल पुढे जरा कंबर लचक जरा जरा नी कंबर लचक वागायची बोला ठीक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये। आता आपला अंदाज एकदम वेगळा असणार आहे, जबरदस्त असणार आहे। आता खूप दिवस झाले तुम्ही पाहत असाल तर आपल्या चॅनलवरती बरोबर व्हिडिओ येत नव्हते, कारण मित्रांनो जरा मला मेडिकल प्रॉब्लेम आल्यामुळे काय झालं, मला व्हिडिओ टाकायला थोडा प्रॉब्लेम होत होता। तरी पण तितकं सगळं ॲडजस्ट करून मी व्हिडिओ टाकत होतो कसे का होईना। तर आता आजचं जो व्हिडिओचं टॉपिक आहे तर ती तुम्ही प्रिव्ह्यू व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, थोडं अगोदर आपलं आहे म्हणजे काल का परवा दिवशी आपण व्हिडिओ टाकला होता त्यावरच आपण व्हिडिओ बनवणार आहोत। फक्त कालचा डेमो व्हिडिओ होता, आजचा हा फुल व्हिडिओ आहे। ओके, आता व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे मित्रांनो। व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे। चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। ओके गाईज, आजचा जो व्हिडिओ आहे तर ते आपल्याला कॅपकटवरती एडिट करायचं मित्रांनो, आणि अशाच प्रकारे कॅपकट आणि आलेट मोशन दोन्हीवरती आपण व्हिडिओ एडिटिंग शिकवणार आहेत एकदम प्रॉपररित्या आणि रेग्युलरवरती। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे, जेणेकरून काय होतं सबस्क्राईब केल्याच्या नंतर ना मित्रांनो आपल्या जी व्हिडिओची नोटिफिकेशन आहे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापाशी पोहोचव, यासाठी बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा। ओके, आणि आपल्या अशा प्रकारे जबरदस्त व्हिडिओ बघत राहा। ओके, काय करायचं आहे मित्रांनो, आता कॅपकटची गुड न्यूज सांगतो तुम्हाला। कॅपकट जर तुम्ही यूज करत असाल तर रेग्युलरती काय मित्रांनो, कॅपकटला आता VPN कनेक्ट करायची गरज लागत नाही आहे। आणि ही जर कॅपकट तुम्हाला पाहिजे असेल तर कॅपकटची लिंक आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये आपलं कॅपकट आहे तर ते डाउनलोड करून घ्या। आणि जर तुम्हाला टेलिग्राम जॉईन व्हायचं असेल तर टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये जे आपलं टेलिग्राम आहे तर ते जॉईन व्हा, प्लस वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत ती सुद्धा डाउनलोड करून घ्या। ओके, तर आता काय करतो आपण, आपली जी कॅपकट आहे तर ती कॅपकट ओपन करून घेऊयात मित्रांनो। तर कॅपकट ओपन होते तोपर्यंत व्हिडिओला एक लाईक नक्की करा। ओके, तर ही बघा आपलं कॅपकट अशा प्रकारे ओपन झालेलं आहे। इथे न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं, न्यूवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला मी एक 26 सेकंदाचा व्हिडिओ दिला। ओके, सॉरी 24 सेकंदाचा हा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल एकदम फ्रीमध्ये एकदम इझी प्रकारे। ओके, तर हा व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा ॲड करायचा आहे, हा आहे बीट्सचा व्हिडिओ। यावरती आपण बीट्स डिसाईड केलेले आहेत, ॲड केलेले आहेत, तेच बघून आपल्याला बीट्स ॲड करायचे। ओके, खाली थोडं स्क्रॉल करायचं एक ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा, याचा ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही सेपरेट करण्यासाठी एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा ऑप्शन असतं, ते आपण त्यावरती क्लिक करून देऊयात। हे बघा आपलं सॉन्ग आणि व्हिडिओ दोन्ही सिम्पल आपले वेगवेगळे झालेले आहेत। ओके, सिंगल म्हणायचं होतं मला। इथं एक काय करायचं आता, इथं ऑप्शन आहे बीट्स, या बीट्सच्या ऑप्शनवरती यायचं आहे आपल्याला। इथे एक 3 बीट बघायला भेटतील, इथं आहे 1, हा आहे 2 आणि आहे 3। ही इथे 3 बीट ॲड करायचे आहेत। बघा तुम्हाला नाव सुद्धा दिलं आहे बीट। ओके, हे 3 बीट इथं ॲड करायचे। थोडं समोर यायचं, इकडं आहे छोटे छोटे बीट, थोडे इकडचे बीट थोडे लक्षपूर्वक ॲड करा। ओके, इथं एक बीट आहे ओके मित्रांनो, इथं एक झाला, इथं एक आहे, वरी स्क्रीनवरती बघून बीट लावा तुम्ही। हे बघा इथं एक आहे, 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 इथं एक आहे। ओके, इतके बीट झाले। इथं एक बीट असणार। ओके, समोर थोडा। आता इकडे सगळे व्हिडिओचे बीट आहेत। ही बघा इथं एक बीट आहे, इथं एक आहे, इथं सेंटरला एक बीट असेल। ओके, इथं 3 बीट झाले। थोडं समोर इथं एक बीट आहे। ओके, इथं एक बीट आहे। ही बघा थोडं समोर इथं एक बीट आहे, लगेच इथं एक आहे, लगेच इथं एक आहे आणि इथं एक आहे। ओके, तर सिंपल इतके बीट आपण ॲड करून घेतलेले आहेत। तर आता काय करतो आपण, फोटो स्प्लिट करून घेऊया। त्यासाठी अगोदर फोटो चेंज करावा लागणार आहे आपल्याला। फोटोवरती क्लिक करायचं आहे, इथे एक रिप्लेसचं ऑप्शन आहे, ऑप्शनवरती क्लिक करून फोटो आपल्याला रिप्लेस करून घ्यायचा आहे। ओके, तुम्ही जो कोणता फोटो ॲड करणार असेल तर ती फोटो ॲड करून घ्या, फोटोला एकदम बरोबररित्या ॲडजस्ट करून घ्या आपल्या हिशोबाने। ओके, आता फोटो अशा प्रकारे स्प्लिट करून घ्यायचा आहे बीट वाईज आपण बीट त्यासाठी लावलेले आहेत। ओके, हे एक आहे, इथे 3 स्प्लिट आहेत। आणि मित्रांनो जर तुमच्याकडे व्हिडिओ अवेलेबल असतील तर तुम्ही व्हिडिओसुद्धा ॲड करून घेऊ शकता समोर आपल्याला। आणि व्हिडिओशिवाय हा व्हिडिओ बरोबर नाही, त्यामुळे एकदम क्लिप आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजेतच। क्लिपमुळे जो आपला व्हिडिओ तर तो एकदम भारी होतो। ओके, जर तुम्हाला फोटोवरती करायचं असेल तर तुम्हाला पण ती पण ऑप्शन आहे, बट ती तेवढं भारी नाही होणार बरं का, बाकी काही विषय नाही।
व्हिडिओ जर असतील तर एकदम जबरदस्तरित्या करून घ्या. ओके, तर ही बघा, इकडं एक आहे, इकडं एक आहे, इकडं आहे, इकडं आहे, इकडं आहे, इकडं आहे, इकडं आहे. ही बघा, इकडे बीट्स आहेत, इकडे 4 बीट आहेत आणि समोर काय सगळे मोठे मोठे बीट्स आहेत, त्यामुळे तिकडे काही प्रॉब्लेम येणार नाही आपल्याला ना. ओके, ही बघा, इकडं आता मोठे मोठे बीट आहेत आणि इकडं काय करायचं मित्रांनो, इकडं आपले व्हिडिओ ॲड करायचे आहेत. त्यामुळे सांगतो अगोदरच व्हिडिओ सगळ्यांनी ॲड करून घ्यायचे आहेत. मला असं वाटतं की आपलं एक बीट चुकलेला आहे कुठेतरी, आपण बघूयात. तर मी एक ऐकून बघतो. तर बघा, हा इथे सेंट्रल बीट आहे, हा बीट आपला विसरला, तर आपण स्प्लिट करून घ्या. तर गाईज आपले जेवढे काही फोटो आहेत तर तेव्हा स्प्लिट करून घेतले. तुम्ही मल्टिपल फोटो यूज करा आणि मित्रांनो हा 1 2 3 आणि बाकीचे 3 6 आपल्याला व्हिडिओ ॲड करायचे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओचा जोड लावून ठेवा अगोदरच. ओके, तर मित्रांनो आपण अशा प्रकारे आपला जो फोटो आहे तर ते फोटो स्प्लिट करून घेतलेला आहे. आता फोटोमध्ये आपले ॲनिमेशन, ट्रान्झॅक्शन प्लस इफेक्ट्स ॲड करायचे आहेत. आता कुठे इफेक्ट कसा आणि कोणता ट्रान्झॅक्शन, ॲनिमेशन कुठे कसं ॲड करायचं आहे तुम्हाला सगळं सांगणार आहे मी. व्हिडिओ सगळ्यांनी संपूर्ण वॉच करायचा आहे, व्हिडिओ कुणी स्किप करायचा नाही आहे. जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुमचा व्हिडिओ बरोबर होणार नाही. तर चला मित्रांनो, आपण तुम्हाला डायरेक्ट दाखवतो ॲनिमेशन कुठे आणि कशी ॲड करायचे. तर भावना, आपण आपल्या व्हिडिओच्या मेन व्हिडिओवरती आलेलो आहोत. काय करायचं सिम्पलमध्ये तुम्हाला सांगतो. हा जो 1 नंबरचा व्हिडिओ आहे, 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. 1 नंबरच्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे, ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती यायचं. इथं आल्याच्यानंतर कॉम्बोवरती येऊन झूम वन नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटलं. सिम्पल झूम वन नावाचं ॲनिमेशन 1 नंबरच्या फोटोला ॲड करायचं आहे. समोरच्या फोटो कसे यायचे मित्रांनो, समोर 2 छोटे फोटो आहेत, त्यांना एक डिस्टोर्ट राईट आणि डिस्टोर्ट लेफ्ट नावाचा 2 ॲनिमेशन ॲड करायचं. 1 नंबरच्या फोटोला डिस्टोर्ट राईट किंवा लेफ्ट करायचा आहे, समोरच्या फोटोला राईट किंवा लेफ्ट करायचं. ओके, म्हणजे दोन्ही अपोजिट करायचे आहेत, फक्त राईट आणि लेफ्ट किंवा राईट. ओके, त्याच्या समोरच्या फोटो कसे यायचं, या ॲनिमेशनवरती यायचे मित्रांनो. ॲनिमेशनवरती आल्यानंतर कॉम्बोवरती यायचे. ते पॉपिंग कॅन्डी नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल. सिम्पल पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचं. याला एक पॅन राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती याला पॅन लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, याच्या समोरचे फोटो कसे यायचे, पॅन राईट ॲड करायचं, समोरचे फोटो कसे येऊन पॅन लेफ्ट ॲड करायचं आहे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं. याला एक पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं, कॉम्बोवरती आहे. याला पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करा. राईटवरती क्लिक करून समोरचे फोटो कसे यायचे, याला पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, याला सुद्धा पेंडुलम 1 ॲड करायचं आहे. समोरच्या फोटो कसे येऊन पेंडुलम 2 ॲड करायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटो कसे यायचे मित्रांनो, परत याला पेंडुलम 1 ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटो कसे यायचं, याला काय करायचं, याला पॅन राईट नावाचं किंवा लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं, पॅन लेफ्ट ॲड करायचं. ओके, याला पॅन लेफ्ट ॲड करायचे. समोरचे फोटो कसे यायचे, याला पॅन राईट ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटो कसे याला राईट ॲड करायचं आहे, लेफ्ट ॲड करायचं. ओके, याच्यापाशी येऊन राईट, याला येऊन लेफ्ट. ओके, याच्या समोरच्या फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. बाउन्सी रश नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल. बाउन्सी रश सिम्पल ॲनिमेशन या ठिकाणी ॲड करून घ्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटो कसे यायचे, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक वेव एम्प्लिफिकेशन नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटेल. सिम्पल वेव एम्प्लिफिकेशन नावाचं ॲनिमेशन या ठिकाणी या फोटोला ॲड करून घ्यायचं आहे. ओके, याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचं आहे. कॉम्बोवरती येऊन डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. याच्या समोरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, याला डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके, याच्या समोरचे फोटो कसे याला लेफ्ट ॲड करून घ्यायचं आहे. ओके, तर आपण लेफ्ट राईट ॲड करून घेतलेले आहेत ॲनिमेशन. तर भावना, आता इथून पुढे सगळे आपले व्हिडिओज आहेत, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. ओके, अरे इकडचं व्हिडिओ एक गायब झालेला आहे, म्हणजे आपल्याला परत एक व्हिडिओ ॲड करावा लागणार आहे. ओके, तर हा व्हिडिओ तर कालपर्यंत होता काहीच, आजच कसं गायब झालं काय माहिती, परत आपण एक ॲड करून घ्या, नो प्रॉब्लेम. ओके, तर आपण एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी ॲड करून कशा प्रकारे ॲड करायचा. त्याच फोटोवरती किंवा व्हिडिओवरती रिप्लेसवरती क्लिक करायचं मित्रांनो. काय करायचं, हा फोटो येतं म्हणजे हा व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा, सिम्पल हा व्हिडिओ इथं ॲड करून टाकायचा. ओके, अशा प्रकारे. ओके, ॲड करून टाकला, हे बघा अशा प्रकारचा इथं व्हिडिओ ॲड होऊन जातो. इकडे फक्त रिप्लेसवरती क्लिक करून व्हिडिओज ॲड करून घ्यायचे आहेत आपल्याला. बाकी यांमध्ये आता इफेक्ट ट्रान्झॅक्शन काय ॲड करायचं नाही आहे. ओके, तुम्ही 6 व्हिडिओ तुमच्या हिशोबाने तुम्ही ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. एकदम सोपा व्हिडिओ ॲड करणं, फक्त थोडा स्लोमो ॲड करायचा आहे. स्लोमोमध्ये कर्व वगैरे काय घ्यायचं नाही. काय करायचं, स्पीडवरती यायचं आहे. इथं नॉर्मलवरती क्लिक करून थोडंसं माघारी करून घ्यायचं, म्हणजे थोडं स्पीड कमी करायची. स्पीड कमी केली की स्लो मोशन तयार होऊन जातं. ओके, अशा प्रकारे. आता काय करायचं, आपण इकडं तर काही ॲड करायचं नाही, डायरेक्ट आपण आता व्हिडिओ इफेक्ट बघूयात कसे ॲड करायचे. 1 नंबरचे फोटो कसे यायचे मित्रांनो, 1 नंबरचे फोटो कसे आलात, एक व्हिडिओ इफेक्टवरती यायचं. व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर ट्रेंडिंगवरती यायचं.
एक सुपर लास्ट स्पॉट नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. सुपर लास्ट स्पॉट सिंपल या ठिकाणी हा इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ 1 नंबरच्या फोटोवरती ठेवायची आहे. ओके, आपल्याला आणखीन एक इफेक्ट ॲड करायचा, त्यासाठी व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. एक स्लॅश रिव्हील नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. स्लॅश रिव्हील सिंपल या ठिकाणी हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. वाटलं तर इफेक्टची लेंथ 1 नंबरच्या फोटोवरतीच ठेवून घ्या. ओके, आता इथे सगळ्यात मोठा फोटो सोडायचा आहे. 4 सेकंदापासून यायचे मित्रांनो. परत याचं आपल्या व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती येऊन एक विटनेट ग्रेन नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. विकनेट. ओके, सिंपल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ जी आहे ती इतके छोट्या फोटोवरती ठेवायचे, म्हणजे कंप्लिटली 4.5 सेकंदापासून ते 8 सेकंदापर्यंत. ओके, बाकी यामध्ये ॲडजस्टचा काही विषय नाही आहे. त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो डिप्टो 9 सेकंदाच्या खाली. परत याचं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवरती ट्रेंडिंगवरती यायचं मित्रांनो. ट्रेंडिंगवरती याच्यानंतर आपण इथं इफेक्ट बघूयात कोणते आहेत. इथे इफेक्ट असणारे शेक. ओके, शेक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. ओके, शेक इफेक्ट ॲड केला. इफेक्टच्या लेंथ या फोटोवरती ठेवायची. ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग सेट करून घेऊ शकता. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. आता यायचे बॉडी इफेक्टवरती यायचे, ट्रेंडिंगवरती यायचं. ट्रेंडिंगवरती एक फ्रॅगमेंट क्लोन नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. फ्रॅगमेंट क्लोन सिंपल या ठिकाणी इफेक्ट ॲड करायचा. इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची आहे. ओके, हे छोटे फोटो सोडायचे. याच्या समोरच्या थोड्या मोठ्या फोटोंपाशी म्हणजे व्हिडिओपाशी यायचे मित्रांनो. व्हिडिओपाशी आलात परत याचं आपल्याला बॉडी इफेक्टवरती आल्याच्यानंतर काय करायचं आहे, एक बटरफ्लाय ड्रीम नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. बटरफ्लाय ड्रीम सिंपल या ठिकाणी इफेक्ट ॲड करायचे. इफेक्टची लेंथ त्या व्हिडिओवरती ठेवायची आहे. याच्या समोरच्या व्हिडिओपाशी यायचे मित्रांनो. परत इथं काय करायचं, एक मेकॅनिकल नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. सगळे इकडचे इफेक्ट आपले बॉडी इफेक्टवरचे आहेत. इथं मेकॅनिकल नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. याला सुद्धा बटरफ्लाय ड्रीम नावाचं इफेक्ट ॲड करायचं नाही, नुसता बटरफ्लाय आहे हा. बटरफ्लाय विंग्स नावाचं इफेक्ट ॲड करायचा. ओके, विंग्स आहे, सॉरी. एकदम एक फोटो सोडून 20 सेकंदापाशी यायचं आहे. इथं यायचं परत याचे बॉडी इफेक्टवरती एक फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट आहे. सिंपल हा फ्रॅगमेंट क्लोन नावाचा इफेक्ट या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. ओके, आता आपण एक हे बघूयात, फिल्टर्स बघूयात. 4K आणि इनहान्स नावाचे 2 फिल्टर्स ॲड करायचे आहेत. दोन्ही फिल्टरची लेंथ जास्त काही ठेवायची नाही, आपल्याला एकाची 80% ठेवा. आणि 4Kची तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग सेट करा. आणि एक दुसऱ्या आणखी थोडंफार फिल्टर तुम्ही ॲड करू शकता, काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही आहे. ओके, आता याचा आपला विषय ट्रान्झॅक्शनचा. तुम्हाला सांगतो मित्रांनो, मी इथं यायचं आहे 11 पॉईंट, म्हणजे इथून आपला व्हिडिओ सुरू होतो तिथं यायचं आहे. इथं आल्याच्यानंतर काय करायचं आहे, एक तुम्हाला मी थ्रेम्बल झूम नावाचा एक ट्रान्झॅक्शन आहे, सिंपल ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे. बाकीची लेंथ 0.1 सेकंड ठेवून घ्यायची आहे. याच्या समोरचे ट्रान्झॅक्शन पैसे यायचं मित्रांनो. ओके, वाटेल काय करा, तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो. स्टार्टिंगचे ट्रान्झॅक्शन पैसे यायचं आहे. एक इथं ब्लांच नावाचा ट्रान्झॅक्शन सर्च मारायचा आहे. ब्लँच. ओके, सिंपल ट्रान्झॅक्शन सर्च मारल्यानंतर लेंथ 0.1 सेकंड ठेवून ॲप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करून द्यायचं आहे. हा ट्रान्झॅक्शन सगळीकडे जाऊन बसणार आहे. ओके, इथं काय करायचं आहे, इकडं म्हणजे सगळीकडे गेल्याच्या नंतर ना इथं आहे थ्रेम्बल झूम. इकडे 4 वेगळे आहेत. ओके, व्हिडिओचे वेगळे आहेत, त्यामुळे सांगतो मी. म्हणजे तिकडं ऑलवरती क्लिक केलं तर आपल्याला ते एक ॲड करायची गरज नाही. इथं आहे थ्रेम्बल झूम 1 नंबरच्या म्हणजे व्हिडिओपाशी. 2 नंबरच्या ट्रान्झॅक्शन पाशी यायचं आहे. इथून समोरचे बघा, यासुद्धा थ्रेम्बल झूमच आहे. ओके, दोन्ही पण याला याच्या समोरच्या ट्रान्झॅक्शन पाशी यायचं मित्रांनो. ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून याला एक वर्टिकल ब्लर 2 नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या ट्रान्झॅक्शन पाशी यायचं मित्रांनो. याला आहे पुल इन नावाचं ट्रान्झॅक्शन, सिंपल ट्रान्झॅक्शन या ठिकाणी ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचे मित्रांनो. याला पुल आउट नावाचं ट्रान्झॅक्शन आहे, सिंपल ट्रान्झॅक्शन या ठिकाणी ॲड करायचं आहे. एकदम लास्टच्या ट्रान्झॅक्शन पाशी यायचं मित्रांनो. लास्टच्या ट्रान्झॅक्शन पाशी आलात याला थ्रेम्बल झूम नावाचं ट्रान्झॅक्शन ॲड करायचं. लेंथ सगळ्याची फुल ठेवून घ्यायची. ओके, इकडचे याचे म्हणतो मी. ओके, तर आपले सगळे ट्रान्झॅक्शन ॲड केले तर आपण सगळं आपलं काम झालेलं आहे. ओके, बाकी फिल्टर्स तुम्ही ॲड करायचे असेल तर ॲड करून घेऊ शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही. तर मित्रांनो, आपला जो व्हिडिओ आहे तर ती व्हिडिओ अशा प्रकारे जनरेट झालेला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवायचं. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चालू असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो. आता अशा प्रकारचे जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो, भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम जबरदस्त व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंटमध्ये नक्की कळवायचे. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय, टेक केअर.